नमस्कार सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. प्रत्येक वेळेस उपवास म्हणलं की साबुदाण्याची खिचडी हा ठरलेलंच असतं आपलं. पण साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून मग हे असं बनवायचं. साबुदाणा भिजू घातला होता मी रात्रीच. थोडीशी बगर घेतली होती, अर्धी वाटी भिजून ठेवली होती. नंतर 4 छोटे छोटे बटाटे घेतले होते उकडून. बटाटा तुम्ही कच्चा पण घालू शकता खिसून, पण मी उकडूनच घेतला होता, आवडतो म्हणून. मग हिरव्या मिरच्या घ्यायच्या, छान तिखट झाले पाहिजेत, ते खायला चविष्ट लागले पाहिजेत म्हणून हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्याचे देठ वगैरे काढून हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घ्यायच्या बारीक. नंतर मग आपल्याला एक एक करून आपल्याला सगळं हे जे जे आपल्याकडं आहे बगर वगैरे ते सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सरचं मोठंच भांडं घ्यायचं. छोटं भांडं घेतलं तर खूप वेळ लागतो करायला, कारण साबुदाणा थोडा जास्त होता. मग बगर वगैरे मिक्सरमधून काढून घ्यायची. बगर झाली की साबुदाणा पण काढून घ्यायचा. साबुदाणा बारीक होत नाही, पण थोडंसं त्याच्यात मॉइश्चर असतं म्हणून ते कोरडंच राहतं. त्याच्यामुळे मिक्सरमधून काढल्याच्या नंतर त्याला चिकटपणा सुटतो साबुदाण्याला, म्हणून मग त्याच्यात दुसरं काही ॲड करायची गरज नाही आहे. साबुदाणा बगर तर पाण्यामध्ये भिजवलेली होती. बगर थोडी वल्लीच होती, पण साबुदाणा कोरडाच राहतो भिजू जरी घातला तरी पण. मग साबुदाणा भिजून वगैरे घेतलेला होता. मग साबुदाणा मिक्सरमधून काढून घेतला. हे सगळं एक एक करून व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं मिक्सरमधून. साबुदाणा चिटकतो मध्ये. मग साबुदाणा वगैरे काढून घेतला. उकडलेले बटाटे घेतलेले होते 4, त्याची साल वगैरे काढून घेतली. तुम्ही हाताने पण मॅश करू शकता, आणि छोटी जर खिसणी असेल तुमच्याकडे अवेलेबल तर खिसणीने पण खिसू शकता. मग मी हाताने सोलून वगैरे घेतले. मग खिसणीने खिसल्यावर कसं ते छान होतं, बारीक करायची गरज नाही. छान बटाटा किसून घ्यायचा. बटाटा जास्त वापरला तरी चालतो, आणि मी 4च घेतले होते छोटे छोटे, आम्ही जास्त नव्हते बनवणार. मग बटाटा वगैरे किसून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर घ्यायचा. शेंगदाणे छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे, आणि शेंगदाण्याचा कूट बारीक नाही करायचा, थोडासा जाडच ठेवायचा, म्हणजे ते खायला छान लागतं. मीठ ॲड करायचं, आणि मी साधंच मीठ वापरलेलं आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही काळं मीठ किंवा उपवासाचं मीठ वापरू शकता. त्याला छान मळून घ्यायचं. आणि कधी कधी काय होतं, आपला आकार चुकतो, एखादी गोष्ट कमी होते किंवा जास्त होते. जर वाटत असेल जर पातळ झालेलं आहे पीठ, तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता, दुसरं काही ॲड नाही करू शकत. आणि जर भगरीचं पीठ असेल तुमच्याकडं तर भगरीचं पीठ पण ॲड करू शकता. कणिक छान ते मळून घ्यायचं, आणि 10 मिनटं त्याला ठेवायचं. 10 मिनटं ठेवल्यावर कसं ते एकजीव होतं, आणि खायला पण छान लागतं. मग काही नाही, एक कॅरी बॅग घ्यायची. कॅरी बॅगला तेल वगैरे लावायचं. चिटकतं, कारण ते चिकट असतं ना, म्हणून चिटकतं. तेल वगैरे लावायचं, त्याला छान पसरून घ्यायचं, आणि दोन्ही साईडनं त्याला छान भाजून घ्यायचं. हे असं आहे आपलं उपवासाचं थालीपीठ. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.